कॉम्बिनेशन आहे. मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये असं कॉम्बिनेशन कुठंच नसेल. पक्षाचा आपला झेंडा हा अधिकाधिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कसा उंचवला जाईल ही जबाबदारी आणि हा संकल्प नजीकबाई तुम्ही, आनंददादा तुम्ही, ज्या अल्पसंख्याक असतील तरी त्यांच्यापर्यंत संपर्क करावा. आपण सगळेच जण जर सगळं करायला गेलो तर ते काय आपल्याच्याने होत नसतं. त्याच्यामुळे आज तुम्हाला नजीकबाई आणि आनंददादा हे कॉम्बिनेशन जे मिळालेलं आहे त्याचा उल्लेख नजीकबाई आपण त्या ठिकाणी केला. राम नाही, हे रेअर कॉम्बिनेशन आहे. मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये असं कॉम्बिनेशन कुठंच नसेल. आणि दोघांनाही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथला माहिती आहे, सगळं माहिती आहे, सगळा अनुभव झालेला आहे. पण तुमचा एवढ्या वर्षांचा सगळा अनुभव तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाला लावायचा आहे आणि पक्षाचा आपला झेंडा हा अधिकाधिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कसा उंचवला जाईल हा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. तुम्हाला या सबंध कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देते. 2017 मध्ये साधारणपणे जे काही आपले 30-35 नगरसेवक होते त्याच्यानंतर सगळी राजकीय परिस्थिती बदलली आहे. पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे नगरसेवक आणि संख्या ही तशीच बरकरार कशी ठेवायची ही जबाबदारी आणि हा संकल्प नजीकबाई तुम्ही, आनंददादा तुम्ही, सुभाषजी तुम्ही, सगळे माजी नगरसेवक, सगळे पदाधिकारी आपण सगळ्यांनी पुढच्या कालावधीमध्ये करावा अशीच विनंती मी या निमित्ताने करते. आपण सगळ्यांनीच मला या ठिकाणी बोलवलं.